Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील आपल्यासोबत आहेत। काल विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल जो आहे तो हाती आलेला आहे आणि यामध्ये महायुतीला चांगलं घवघवीत यश मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। जरंगे पाटील आता पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत आणि त्यांचं आमरण उपोषण सामूहिक प्रकारे ते करणार आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी मनोज आहेत। तर काय सांगणार, काय वाटतं? काल महायुतीला चांगला विजय प्राप्त झालेला आहे, कसं बघता याकडे? कसं बघतो? चांगलं बघतोय. कसं बघतोय? ते निवडून आले ते बघतो, पळलेले बघतोय. आम्हाला काय सुतक आहे, सैर सुतक ते आम्हाला काय सुख ना दुःख, कुणी आला का गेला काय आम्हाला लढावंच लागणार आहे. हे तर मी आधी म्हणलो, आता थोडंच नवीन म्हणतोय, लढावं लागणार आहे. पण आता ते आले, त्यांचं अभिनंदन मनापासून, त्यांचं अभिनंदन पाडणारच मनापासून अभिनंदन तुमचं बी. पण आता आला तर मराठ्यांचं आरक्षण द्यायचं, बेमानी मराठ्यांशी नाही करायचं. इथं मराठ्यांशिवाय राज्यात पान हलू शकत नाही कोणाचं, सत्ता सुद्धा येऊ शकत नाही कोणाची. आता मराठ्यांशी बेमानी करायची नाही. मराठी आता प्रश्न विचारत असतात कचाकच. तुला मतदान केलंय, चल बोल. तो झाला आयुष्याचा प्रश्न. आता तो आला निवडून, तो झाला आमदार मंत्री. माझ्या लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे, चल मागण्याच्या बाजूने बोल. कारण मी मराठा बंधनमुक्त केला होता त्याच वेळेस. मी कोणाला निवडून आणा, कोणाला पाडा. आता काय रुसायचं कारण आहे, काय दुःख व्हायचं कारण आहे? कारण आपणच मोकळा सोडायचं समाज आणि आपणच रुसायचं, ही कुठली पद्धती? मी मुलगा म्हणून समाज अडचणीत येऊ नये म्हणून समाज बंधनमुक्त केला होता. समाजाला जे वाटलं ते समाधान केलं. आता उद्या पुन्हा आमचं आंदोलन सुरू राहणार. जर का बेमानी केली ना, गुडघर टिकविणार मराठी. पुन्हा मराठ्याच्या नाद नाही करायचा या राज्यात. गावागावात अर्धे मराठी आहेत. त्यामुळे वळवळ नाही करायची अजिबात. तुमचं तुम्हाला लक लाभ काय व्हायचं तेव्हा मराठ्यांचं आरक्षण द्यायचं. बेमानी मराठ्यांशी करायचं नाही. नसता सामूहिक उपोषण सुरू होणार पुन्हा. कालच्या निकालामध्ये साधारणतः 204 जे उमेदवार आहेत ते मराठा समाजाचे आलेले आहेत, मराठा उमेदवार आहेत. कसं बघता याकडे? त्यांना आव्हान काय असणार? फॅक्टर फेल झालेले म्हणतात, काही जण बसते चॅनलवर जाऊन डबडे कामाची बुचकणी कुडून आणले, जाऊन कुडून नाही वेगळेच दिसतात. आणलेत कुडून काढून आणि काही शेंगा ठोके. जरांगे पाटील फॅक्टर फेल. अरे त्या मराठ्यांच्या फॅक्टरमुळं आणि त्याच्यामुळं तर सगळ्यांनी नुसते मराठ्याला तिकीट वाटीत बसली. आणि शेवटी मराठ्याचाच फॅक्टर ही सोपं नाही एवढं. आणि म्हणताय लिहितंय तिथं आमचं आमका पॅटर्न. काय याचं पॅटर्न रे? एक निवडून सभा घेतं एकाच्या, गर्दीत जाते दुसऱ्याच्या, आणि त्यांच्याच गर्दीत सामील होत आणि तेच म्हणतं हे मपले लोक आहेत. ते इतकं बिनलाज माणूस असावं का? इतकं बिनलाज लोकच नाही बघितले मी आणखी. लोकांच्या लेकराचा पाळणा लोटी ते. काय तुम्ही काय मर्दानगी तुमची काय नाही. जे सभा घ्यावा ना तो पडाव, नाही तर निवडून यावा. त्याला म्हणतात मर्दानगी. हे आणलेत एकाने निवडून, पडले तिसरे हिंमती ढोलके वाजत काय म्हणता माझी. काल छगन भुजबळ यांनी विजयानंतर म्हटलेलं आहे की जरंगे फॅक्टर जो तो फेल झालाय. कसं बघता याकडे? त्यांना उत्तर काय असणार आहे तुमचं? कोण म्हणला? छगन भुजबळ. ते येड ते द्या सोडून बधीर डोक्याचं. मी होतो का रे तिथं काच पाण्या? मग तुला कळालं असतं कचकामा कसं असतं. मी माझ्या तोंडातून शब्द गेले की मी ते पाळतो पहिल्यापासून. मी 4 तारखेला सांगितलं होतं मी राज्यात कुठंच नाही जाणार. मराठा समाज बंधन मुक्त केला. तुम्हाला जे करायचं ते करा, ज्याला पाडायचं त्याला पाडा. आलोच नाही. मग सभा नसत्या घेतल्या पाडायला. आणि मी सभा घेतो ना त्याला पाडीत असतो. मग आपण बेले नमुने बाजे. मग त्यामुळं उगा गप्पा ठोकू नका. हे फेल झालं, जरा फॅक्टर फेल झाला आणि ते झाला. उद्याचा दिवस पुन्हा आमचा उगन. मग त्यांना ठेवा, माझा तर मस्तीत येऊ नका. पॅटर्न चालवायला दम लागतो. पॅटर्न फाटर्न काय याचा रे? मराठी मैदानात नव्हते म्हणून बोलबोल करायला लागलात का काय? आम्हाला आमची अवकात माहिती आहे काय ती. आमची अवकात आम्हाला माहिती आहे काय मराठीची ती. आम्ही मैदानात नाहीत बोलतो. एखादं नाही का घरी माणूस नसल्यावर एखादा आवडून जातो दारापुढे. तो घरीच नाही का आवडतो? मैदानात आम्ही ना, मैदानात असल्यावर मग तो मर्दानगी बघितली असती काय. उद्याचा दिवस उगणच ना. त्यामुळे माझा तर मस्तीत यायचं नाही. त्या नादात मराठ्या संघ पडायचं ना, आपल्या संघात अजिबात नाही. तुम्हाला हे जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर काढायला तुमची पुरी हयात जाईल तरी तुमच्या अवकातीत तुम्हाला कळणार नाही काय रसायन आहे ती. काय तुम्ही असले चिंध्या चावळे. तुम्ही दीड वर्ष तब्बल तुमचं आंदोलन लुटलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात तुम्ही आंदोलन केलेलं आहे. आता बी करतोय ना. आता बी करतोयच ना. मी माझ्या मतापासून ठाम बाजूला गेलो ना, ठाम आहे आणि काही जाणार पण नाही.
फक्त या निवडणुकीत एका जातीवरती निवडणूक जिंकणं शक्य नाही. आणि ज्या समाजाला मी मायबाप मानतो त्या समाजाला संकट सोडून देऊ हे मला शोभत नव्हतं. मुलगा म्हणून माझी भूमिका मला योग्य पार पाडावी लागत होती आता आणि ती मी पार पाडली समाज बंधनमुक्त करून. आता परत देवेंद्र फडणवीस हे सत्तेवर येत आहेत, त्यांच्या विरोधात तुम्हाला पुन्हा एकदा उपोषणाला बसता लागणार आहे. कशा प्रकारचं नेमकं नियोजन असणार आहे आणि कोण कोण यात सहभागी होणार? त्यांच्या विरोधात नाही उपोषणाला बसत मग कोणाच्या बसायचं? ते काय ब्रह्मदेव आहे काय? मग कोणाच्या बसायचं? जे सरकार असेल त्याच्या. मी काय सांगितलं होतं, कोणाचं पण सरकार येऊ दे, कोणाचं पण मी चॅलेंज म्हणून उभा असणार आहे पुन्हा माझ्या मराठ्यांच्या लेकरासाठी. कारण मराठा हा बलाढ्य समाज सगळ्या पक्षात. आता त्यांनी त्यांचं काम केलं, ज्यांना मदत करायचं त्यांना केलं. आता पडणाराला बी मागण्याबाबत उठावं लागणार आहे, निवडून येणाराला सुद्धा. नाही तर मराठ्यांना झोपा नाही येऊन देणार. दारात दारात जाऊन उभा राहते मराठी आमदाराचे. बाहेर वय मतदान केलंय तुला, नाटकं करू नको. तुझं भागलं म्हणते ना. आता माझ्या लेकराचं ऍडमिशन आता नोकर भरतायत, त्याच्यात माझं पोरगण पोरगी जायचे आरक्षण दे, चल मागू लागायला. तुम्हाला मराठी सोपे वाटले काय? जेवढे प्रेमळ आहेत ना तेवढे खुरदुळून किती नशी सोडणार नाहीत. काय नाद करतात का तुम्ही मराठ्याचा नाद नाही करायचा राज्यात. आता लवकरच हे सरकार स्थापन होणार आहे, लवकरच मुख्यमंत्री पदाची घोषणा होईल. कसं बघता याकडे, कोण मुख्यमंत्री असेल? कारण मुख्यमंत्री पदासाठी वरती सगळ्यांमध्येच एक तेढ पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस त्यांचे देखील समर्थक म्हणतात की देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं, तर काही म्हणताय की एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री व्हावं. तुम्हाला काय वाटतं? नाही आता ते कोण व्हावं काय हो, आता ते मला कसं सांगता येईल कोण व्हावं काय हो. पण एक सांगतो, आमच्याशी बेमानी करायची नाही. मराठ्यांनी मतं दिलेत, मराठ्यांनी निवडून आले. या राज्यात मराठ्यांशिवाय कोणीच सत्तेत येऊ शकत नाही. कोणीच शब्द वापरतो मी पहिल्यापासून. इथं पान हलू शकत नाही मराठ्यांचं. मराठ्यांशी बेमानी करायची नाही. नसतं असं भयंकर मोठं सामूहिक उपोषण होणार. ते पश्चाताप येईल. त्या मराठ्यांच्या आगीत होरपळायचं काम नाही करायचं. मराठ्यांचा रोष अंगावर घ्यायचा नाही. एवढं सोपं समजायचं नाही. सरकार कोणी आलं तरी सरकारपेक्षा लय मोठा आहे मराठा, लय मोठा. तुम्ही वारंवार सरकारला इशारा देत आहेत की आम्ही पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहे. नेमकं तुमचं हे उपोषण कधी होणार आहे? कोण कोण बसणार आहेत? राज्यव्यापी असणार आहे का कसं असणार आहे? कोण कोण बसणार आहे नाव सांगता येत असते आज. कोणी येणार आणि मांडी घालून बसणार. आता काय आज काय सांगता यायचं कोण कोण बसणार आहे ते? मी तर बसणार आहे बा. नाही म्हणजे अबाल वृद्ध आहे का, महिला पुरुष? अरे सामूहिक म्हणलं कोणी बसणार आणि तिथं काय? ज्यांना ज्यांना वाटतं लेकरं मोठे व्हावं ते सगळे बसणार. आणि कोणी नाही बसलं तर मी आहे ना. मी एकटाच पाठ पुरवतो त्यांची सगळ्यांची पुऱ्यांची. हे उपोषण कधी अरे मी एकटा आहे राव, तरी इतकी एक वाटत येते. ते संताजी धनाजींचे घोडे पाण्यात दिसल्यासारखं होतंय यांना. मी एकटाच आहे. चौकून माझ्याकडे येते पुरे. महानाव घेतल्याशिवाय यांचं धकानाच. यांना किंमतच नाही बाबा महानाव घेतल्याशिवाय. काय काय तर बळच थोकासाठी देत मराठ्याला. ते तर गिनतीच नाही आमच्या. कुणाच्या प्रचाराला जातंय आणि निवडून तिसरंच येतं ते म्हणतं मायामुळेच आलं. काही किती असले तर बुजगावणे ना, ज्यांना आम्ही कधी त्यांचं नाव तोंडाकडे बघत नाहीत, थुकत नाहीत, तरी थुकासाठी ते काय काही असले तर ते मलाच सगळे पॅटर्न आमकन तम काय पॅटर्न फुटवणार रे. तुमच्या या आमरण उपोषणाला कधी सुरुवात होणार आहे? कशी तयारी आहे याची? शेवटच्या सामूहिक आमरण उपोषण होणार. सरकारने जर मराठ्यांचे गोड बोलून मतं घेतले आणि आता मतं घेतल्यावर जर मराठ्यांशी बेमानी केली तर मराठे त्यांना गुडगावर टेकविणार. आणि आता मतं घेतल्यावर जर मराठ्यांशी बेमानी केली तर मराठे त्यांना गुडगावर टेकविणार. लोळविणार म्हणजे लोळविणार मराठी. सरकार कसलंच टिकू देत नाहीत मराठी, कसलंच. ते भानगडीत नाही पडायचं. दहशतन गुंडगिरीन सरकार हातात आलं नाम का कशालाच भेट नाहीत मराठ्यांच्या पोरं. कशालाच भेट नाहीत. त्या भानगडीत पडायचं नाही. दहशत मुक्त केलेत मराठी हे राजकारणी लोकांच्या. आणि एकजूट सुद्धा आहेत. यांच्या नादीनं पक्ष फिक्शन असतील बघत या टायमाला. हे जात आणि स्वतःच्या पोराची अस्मिता बघत असतात मराठ्यांची लोक. मराठ्यांचे सोपे नाहीत. ते शांत आहेत तोवर शांत आहेत. एक जर बिघडे कोणाच्याच बापाला भेट नाही सरकार फारकार असे किती का कोली देते. त्यामुळे आता लेकराच्या अस्मितेसाठी जातीच्या अस्मितेसाठी मराठी बाहेर पाडणार आहे ताकदीनं सामूहिक उपोषणात. बघा तुम्ही पडते का नाही. यांना असं टेन्शन येणार ना, यांचे डोकेच बंद पडले पाहिजेत. त्यामुळे बेमानी करायचे नाही. मग मराठ्यांचं आरक्षण द्यायचं मोकळं व्हायचं. हे होते मनोज जरांगे पाटील आणि त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे की तुम्ही आता लवकरात लवकर सत्तेत आलेले आहेत, आम्ही तुम्हाला सत्तेत निवडून दिलेलं आहे, तर तुम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो निकाली काढा आणि मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्या. नसता सरकार स्थापन झाल्यानंतर मी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असा इशारा देखील मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे. गौरव साळी, मुंबई तक, अंतरवाली सराटी.